सार्वजनिक आरोग्य. मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव आहे जी स्वतःची 4 वैद्यकीय महाविद्यालय अजूनही चालवतं. आणि हे एकमेव नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात किंवा जगभरात असेल की मेडिकल कॉलेज स्वतःचे 4 असणारी ही एकमेव महानगरपालिका आहे, ज्याची आपण आखणी पाहिलेली आहे. पण आता तिथे थांबायचं नाही आहे. जे अमित आणि मी बोलत होतो, कारण अनेक तरुण विद्यार्थ्यांना मुंबईत सेवा करण्याची किंवा मुंबईत इंटर्नशिप करण्याची, मुंबईत पेशंटची सेवा करण्याची संधी पाहिजे असते. तर काल आम्ही ठरवलं होतं, काल आम्ही जरा अभ्यास केला म्हणजे पुढच्या मागच्या आठवड्यात, आणि 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय आपण मुंबईत आणायचे आहेत. शताब्दी आहे, गोवंडीचं शताब्दी कांदिवली आहे, MT अगरवाल आहे, भगवती आहे, राजवाडी आहे. ही 5 जे हॉस्पिटल आहेत, आत्ता गेल्या 2-2.5 वर्षात आम्ही पाहतोय सतत चर्चा सुरू आहे की ह्याला प्रायव्हेटाईज करणार. पण ही आपली आहेत, ह्या मुंबईकरांची आहेत, परवडणारी हॉस्पिटल असायला पाहिजेत. आणि जी आपली आहे, मुंबईकरांची आहेत, मुंबई महानगरपालिकेची, ती प्रायव्हेट हातात जायलाच कशाला पाहिजे. जगातले सर्वात चांगले सर्वोत्तम डॉक्टर्स हे आपल्या हॉस्पिटलमध्ये जोडलेले आहेत. मग आपली जी सेवा असते जवळपास सगळं मोफत आहे. ते हे 5 नवीन आपण मेडिकल कॉलेजेस सुरू करायचे आहेत. त्याचसोबत आपले स्वतःचे ॲम्ब्युलन्स सुरू करायचे. कारण आता 108 सेवा, मला माहीत नाही मुंबईत तुम्हाला दिसते का कुठे, मला तरी दिसली नाही एकसुद्धा, बंद पडल्यासारखीच आहे, बरोबर ना. तर आपल्याला आपली मुंबई महानगरपालिकेची ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करायची. हेल्थ टू हे 24 तास सिनियर सिटीजनसाठी हेल्थ टू होम ही सेवा सुरू करायची. आणि अमित, तुला जे सांगायचं होतं ते नाही, हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, कारण मी स्वानुभवातनं सांगतोय. महानगरपालिकेमार्फत आपण एक कॅन्सरचं रुग्णालय एक चालू केलं पाहिजे. कारण मला कळतं की ह्या आजारातनं जाताना पहिल्या काही दिवसात डिटेक्शन, जे आपल्याला लवकर डिटेक्ट करता येतं हा आजार, हे किती महत्त्वाचं असतं आणि ह्याच्याने किती जीव वाचू शकतात. कारण हा देशभर आणि देशभर नाही तर आय थिंक जगभर पसरतो आहे हा आजार. त्याच्यामुळे एक कॅन्सरचं रुग्णालय हे महानगरपालिकेचं असणार. आणि मला माहिती आहे की टाटा आणि असे अनेक रुग्णालय आहेत, पण ते कमी पडतात कुठेतरी. मला वाटतं की अशा आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जिकडे अर्ली डिटेक्शन येतं आणि तुम्हाला सगळे तुमचे उपचार केले जातील, असं आपण एक रुग्णालय तयार करणार आहोत.